मी तुझ्या भावाला माझ्यावर प्रेम करायला सांगितलं होतं का श्रेया? का माझ्या मागे लागलाय? मारून टाका. मला रोज रोज सतावण्यापेक्षा बरं होईल एकदाच मारून टाका. तुम्हालाही काही त्रास होणार नाही आणि मलाही. अनु रडत म्हणाली. तू मला इतका मोठा धोका दिला आहेस. खरंच तुझा जीव घ्यायची इच्छा होत आहे, विक्रम म्हणाला. विक्रमचं बोलणं ऐकून अनुने थेट त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण अचानक तिला मळमळल्यासारखं वाटलं. तिनं विक्रमला मागे ढकललं आणि बाथरूमच्या दिशेने धाव घेतली. विक्रम, श्रेया आणि जय तिच्या मागोमाग गेले. तिथं अनु उलटी करत होती. श्रेया तिला पाहून मागे वळणारच होती की विक्रम बाहेर आला आणि तिला म्हणाला, एकदा तू जा. मग श्रेया पुन्हा अनुजवळ गेली. अनुला थोडं बरं वाटल्यावर श्रेयाने तिला पाणी दिलं. अनुने पाणी पिलं, थोडं चेहऱ्यावर मारलं आणि आपल्या ओढणीने चेहरा पुसत बाहेर आली. हॉलमध्ये उभा असलेला विक्रम तिच्याकडे एकटक पाहत होता. मी घरी जाते आता. पण अनु, खरं सांग, विक्रम आणि जय जे बोलत आहेत ते खरं आहे का? तू खरंच प्रेग्नेंट आहेस का? श्रेयाने अतिशय गंभीरतेने विचारलं. हो, अनु मान खाली घालून म्हणाली. हे ऐकताच श्रेयाच्या हाताचे ठसे अनुच्या गालावर उमटले. अनुने डोळे घट्ट मिटले, पण ती रडली नाही. अशा स्थितीत तिला सगळ्यांचं बोलणं आणि टोमणे सहन करण्याव्यतिरिक्त काहीच करता येत नव्हतं. ती असह्य वाटत होती, म्हणून ती शांत उभी राहिली. श्रेयाने तिचा गळा पकडला आणि म्हणाली, तू असं का केलंस? तुला माहीत नाही का माझा भाऊ तुझ्यावर प्रेम करतो? तू घराबाहेर जात नाहीस, मग हे सगळं कसं झालं? खरं सांग अनु, काय झालं होतं? माझ्या भावाव्यतिरिक्त तुझी कोणा पुरुषाशी ओळख आहे हे मी मानूच शकत नाही. पण आता तुझी गर्भधारणा हे खरं असल्याचं सिद्ध करत आहे. तुला पाहून तर तू खूप निरागस, काहीच न कळणारी वाटतेस. मग तुला असं करायचं कसं सुचलं? या पोटातलं मूल कोणाचं आहे? श्रेया ओरडून विचारत होती. श्रेयाचा हात अजूनही अनुच्या गळ्यावर होता. तेवढ्यात विक्रम जवळ आला आणि रागानं तिचा हात अनुच्या गळ्यावरून दूर करत म्हणाला, बास आता. तिनं काही न सांगायचं ठरवलं आहे, हो ना? तिला तिच्या परिस्थितीत सोडून दे. बघूया ती आपल्या घरच्यांना सांगते का नाही. घरच्यांचा उल्लेख होताच अनु खूपच घाबरली. जर तिच्या आईला हे समजलं तर ती नक्कीच तिचा जीव घेऊन टाकेल, यात शंका नव्हती. तिची आई आधीपासूनच तिला माणूस मानत नव्हती. किड्या मुंग्यांपेक्षाही वाईट समजायची. जर तिला हे समजलं तर ती निश्चितच तिचा तिरस्कार करेल. हा विचार करून अनु थरथरली. बोल अनु, नक्की काय झालंय? श्रेया ओरडली. श्रेया, तू गप्प बस. जय, तिला घेऊन तिच्या घराजवळ सोडून दे, विक्रम म्हणाला. पण भैया, तिला बोलू दे ना. शेवटी काय झालंय ते? नाही, तिला काही बोलायची गरज नाही. सोडून दे, विक्रम म्हणाला. अनुने विक्रमकडे एकदा पाहिलं, आपली पर्स घेतली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी बाहेर निघून गेली. अनु, चल तुला सोडतो, जय म्हणाला. नाही भैया, मी बसने जाईन, अनु म्हणाली. अनु, वाद करू नकोस. विक्रमने सांगितलं आहे तुला सोडायला. तो तुला असं जाऊ देणार नाही. जयने तिला कारमध्ये बसवलं आणि कार स्टार्ट करून निघाला. रस्ताभर जय तिच्या डोळ्यातून गळणारे अश्रू पाहत राहिला. त्याला वाटत होतं, अणूचं असं वागणं नक्कीच काहीतरी मोठ्या कारणामुळे आहे. अणू तशी मुलगी नाही. विक्रम व्यतिरिक्त तिचं कोणाशीही संबंध असणं अशक्य आहे. पण विक्रमने असं काही केलं असतं तरीही जयला कळलं असतं. पण दोघं कधी भेटलेच नव्हते. मग हे कसं घडलं? जोपर्यंत अणू स्वतः सांगणार नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही. जयने कार अणूच्या घराजवळच्या गल्लीत थांबवली. अणूने एकदा जयकडे पाहिलं. कारमधून उतरली आणि आपल्या घरी निघून गेली. अणूने असं का केलं भैया? अणू गेल्यावर श्रेयाने विक्रमला विचारले. हेच तर मला कळत नाहीये. स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की ती मला धोका देईल. पण सत्य आपल्या समोर आहे, विक्रम म्हणाला. कदाचित तिच्यावर कोणीतरी जबरदस्ती केली असेल. ती अशी मुलगी नाहीये भैया, श्रेया उदासपणे म्हणाली. श्रेया, काहीही असो, जोपर्यंत अणू सांगत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही, विक्रम म्हणाला. हेही खरं आहे. श्रेया विचारात पडली. विक्रमला अशा अवस्थेत पाहून श्रेयाला खूप वाईट वाटत होतं. शेवटच्या परीक्षेनंतर कॉलेजला सुट्ट्या लागल्या. विक्रम विचार करत होता की आता अनुशी भेटणं कठीण होईल. विक्रमचं शिक्षण पूर्ण झालं होतं. महेंद्रजींची इच्छा होती की त्याने आता बिझनेसची जबाबदारी सांभाळावी. पण विक्रमला मात्र US ला जायचं होतं. आता तो काय करणार? दिवस हळूहळू पुढे जात होते. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे अनु घरीच राहायची, घरकाम करायची आणि सगळ्यांसाठी जेवण बनवायची. एके दिवशी रत्ना काही कामासाठी बाहेर गेली. तेव्हा अनु वैष्णवीकडे जाऊन म्हणाली, वैशू. हो, ये ना अनु, वैष्णवी म्हणाली. अणूने विचारलं, काय करतेस? काही नाही, तू सांग. तू मला एखादी नोकरी मिळवून दे ना. घरात रिकामं बसून खूप विचित्र वाटतं. तुझे मित्र आहेत ना, कुणाला तरी सांगून बघ. एखादी छोटी मोठी नोकरी मिळाली तरी चालेल, मी करेन. पण तुला आता नोकरीची काय गरज आहे? वैष्णवीने विचारलं. या सुट्टीत काय करू? काहीतरी काम करत राहिलं तर थोडे पैसेही मिळतील. किती दिवस आईबाबांवर अवलंबून राहायचं?
माझेही काही खर्च आहेत, समजून घे प्लीज वैशू. ठीक आहे अनु, मी माझ्या मित्रांना विचारून बघते कुठे नोकरी मिळते का. तुला सिस्टीमचं कामही येतं ना. हो वैशू, लवकर शोध माझ्यासाठी नोकरी, अनु म्हणाली आणि परत आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत जाऊन ती विचार करू लागली. मला ठाऊक आहे की माझं शिक्षण आता मध्येच थांबेल. मागच्या सेमिस्टरची फी देखील श्रेयाने भरली म्हणून मी कॉलेजला जाऊ शकले. आता मी पुन्हा कोणत्या तोंडाने कॉलेजला जाईन? हे सगळं आता शक्य नाही. घरी एकटं राहणंही बरोबर नाही, म्हणून मला नोकरी करावीच लागेल. मी आत्तापासून मेहनत केली तरच मी माझ्या बाळाची काळजी घेऊ शकेन. 2 महिन्यांनी घरच्यांना कळेलच, मग मी कुठं जाईन? हे देवा, या 2 महिन्यात नोकरी करून जे पैसे मिळतील त्यातून एखादी खोली भाड्यानं घेईन. आता मला एकटीला संघर्ष करायचा आहे. आतापासून तुझ्यासाठी माझ्या बाळा. माझ्या साऱ्या प्रयत्नांचा हेतू फक्त तू आहेस. नाही बाळा, तुला माझ्यासारखं आयुष्य मिळू नये. मी तुला सोडू शकत नाही, पण मी तुला हेही सांगू शकत नाही की तुझे वडील कोण आहेत. तुला हेही सांगू शकत नाही की तू त्यांच्यासाठी सर्वस्व आहेस. माझ्या नशिबात काय लिहिलं आहे देव जाणे. बहुतेक देवाला मी आनंदात राहिलेलं आवडत नाही. असा विचार करत अनुने आपला हात पोटावर ठेवला. मला किती महिने झालेत? बहुतेक 3 महिने. पण मी अजून कोणतीही औषध घेतली नाही. आधी नोकरी करून पैसे जमवेन, मग हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करीन की माझं बाळ कसं आहे. खरं तर आम्ही फक्त एकदाच एकमेकांच्या जवळ आलो होतो, तरीही तू माझ्या पोटात आलास. तुझे पप्पा फारच जबरदस्त आहेत. जर मी रोज त्यांच्यासोबत राहिले असते तर त्यांना सांभाळणं माझ्यासाठी कठीण होतं बाळा. हे विचार करत अनु त्या रात्रीची आठवण काढू लागली, जेव्हा विक्रमनं तिला संपूर्ण रात्र सोडलंच नव्हतं. तो किती प्रेमाने तिच्या सामावला होता. त्या दिवशी तिला कळलं होतं की ती फक्त त्याचीच आहे. त्यानं तिला प्रेमानं अंगभर चुंबनांनी न्याहावलं होतं. जणू ती त्याचीच संपत्ती होती. त्यानं तिला स्वतःच सामावून घेतलं होतं. हे आठवून अनु हळूच हसली आणि डोळ्यातले अश्रू पुसले. तुमच्यासोबत राहण्याचं सौभाग्य मला मिळालं नाही विक्रमजी. मला हे सांगायची संधीही मिळाली नाही की मी तुमच्यावर प्रेम करते. किती अभागी आहे मी, जिला कुणीही प्रेम करत नाही. प्रत्येक मुलीप्रमाणे मलाही एका चांगल्या मुलावर प्रेम करायचं होतं. त्याच्याशी लग्न करून त्याच्यासोबत साऱ्या सुखांचा आनंद घ्यायचा होता. आपल्या प्रेमाची खून म्हणून जे बाळ जन्माला आलं असतं त्याला आम्ही दोघांनी मिळून प्रेमानं वाढवलं असतं. पण माझ्या आयुष्यात असं काहीच नाही झालं. मी तर तुम्हाला हेही सांगू शकले नाही की मी तुमच्यावर किती प्रेम करते. तुम्ही जेव्हा माझ्या डोळ्यात बघायचे तेव्हा मी तुमच्या प्रेमात बुडून जायचे. पण तुमच्यासमोर मी स्वतःला किती सांभाळलं होतं हे मलाच ठाऊक आहे. आज मला तुमची खूप गरज आहे विक्रमजी. पण कसं सांगू? देवाने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की मी हेही सांगू शकत नाही की माझ्या पोटातलं बाळ तुमचंच आहे. पण माझं मन ओरडतंय तुम्हाला सगळं सांगावं की माझ्या पोटातलं बाळ तुमचं आहे. हे तुमचं प्रेम मागतंय. आपण दोघं एकत्र राहून आपल्या बाळाचं स्वागत करावं अशी माझी इच्छा आहे. पण कसं विक्रमजी? मला तुमचं प्रेम हवं आहे. तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करावं, आपलं दुःख सांगावं आणि तोवर रडावं जोपर्यंत मन हलकं होत नाही. पण आता तर तुम्ही माझ्यावर फारच रागावले असणार. तुमची बहीण माझ्याबद्दल काय विचार करत असेल? हा विचार करून माझी अवस्था खूप वाईट झाली आहे. विक्रमच्या घरी. विक्रमला घरातच बसलेला पाहून महेंद्रजींनी आपल्या पत्नीला विचारलं, काय गं मंजू, तुझ्या मुलाचं शिक्षण संपलं आहे. आता बिझनेस बघणार आहे का की असाच रिकामा बसणार? मंजू म्हणाली, अहो आत्ताच संपलं आहे त्याचं शिक्षण. काही दिवस तरी त्याला त्याच्या मनाप्रमाणे राहू द्या. महेंद्रजी म्हणाले, बरं किती दिवस? विक्रम पुढे म्हणाला, मला इथला बिझनेस बघायचा नाहीये डॅडी. मला US ला जायचं आहे. त्यावर महेंद्रजी म्हणाले, काय बोलतोयस विक्रम? जर तू इथून निघून गेलास तर इथला बिझनेस कोण सांभाळणार? विक्रम म्हणाला, मला फक्त 2 वर्षाचा वेळ द्या डॅडी. मी तिथे जाऊन नोकरी करेल आणि 2 वर्षांनी परत येईन. मग मी इथला बिझनेस सांभाळेन. तोपर्यंत तुम्ही थोडं संयम ठेवा. महेंद्रजींनी विचारलं, पण आपल्याकडे इतके बिझनेस असताना तुला दुसऱ्या देशात जाऊन नोकरी का करायची आहे? विक्रम म्हणाला, मला तिथे नोकरी करायची आहे डॅडी प्लीज. महेंद्रजींनी मान हलवून सांगितलं, ठीक आहे तुझी इच्छा. मी तुला थांबवणार नाही. तसं पाहिलं तर माझा तिथे एक मित्र आहे. मी त्याला सांगतो तू त्याच्याच कंपनीत नोकरी कर. ठीक आहे डॅडी, विक्रम म्हणाला. महेंद्रजी पुढे म्हणाले, कधी जाणार ते सांग. मी तिकीट बुक करतो. तिथे राहण्यासाठी घरसुद्धा माझा मित्र पाहून ठेवेल. ठीक आहे डॅडी. असं सांगून विक्रम मान्य झाला. महेंद्रजी म्हणाले, बरं मी ऑफिसला निघतोय. बाय मंजू. असं सांगून ते गेले. त्यांच्या जाण्यानंतर मंजू आपल्या मुलाकडे आली आणि म्हणाली, विक्रम बेटा, तुझे बाबा जे म्हणत होते ते ठीक आहे. पण काही दिवसापासून मी तुला पाहते. तू खूप उदास दिसतोयस. काय झालंय? तू तुझ्या आईलाही नाही सांगणार? असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
विक्रम थोडंसं हसत म्हणाला, काय सांगू आई, माझ्या समस्या मी तुला सांगू शकत नाही. काही नाही झालं, मी ठीक आहे. मंजू म्हणाली, मी तुला फार चांगलं ओळखते विक्रम. विक्रमने उत्तर दिलं, काही नाही आई, माझं कॉलेज संपलं आहे. आता मला माझ्या मित्रांना आणि तुम्हा सगळ्यांना सोडून दूर जायचं आहे. त्याचाच विचार करत होतो. मंजू म्हणाली, पण एवढी जबरदस्ती का करतोयस विक्रम? तुला तिथे नोकरी करायची आहे, पण आपल्याकडे इतका बिझनेस आहे. तू US ला जाणं, नोकरी करणं मला काही पटत नाहीये. पण आम्ही तुझ्या इच्छेला कधी थांबवलं नाही बेटा. म्हणून तुला जे आवडेल तेच करायला सांगते. पण तू असा उदास होशील तर आम्हाला बरं वाटेल का? त्यावर विक्रम म्हणाला, मला पण थोडा बदल हवा आहे आई. शिक्षण संपताच लगेच बिझनेस हाती घ्यायचा म्हणजे मला शिकायला काही उरणार नाही. जर मी तिथे जाऊन काही दिवस नोकरी केली तर मला बिझनेसचे सगळे बारकावे कळतील. म्हणून मी जातोय. मंजू हसत म्हणाली, ठीक आहे बेटा. तुला जे योग्य वाटतं ते कर, पण असा उदास राहू नकोस. ठीक आहे मम्मी, मी थोडा वेळ बाहेर जाऊन येतो. असं सांगून विक्रमने जयला फोन केला आणि आपली कार घेऊन बाहेर निघून गेला. विक्रमचं बोलणं ऐकून श्रेया ही विचार करू लागली, भैया इथे राहण्यापेक्षा काही दिवसांसाठी बाहेर जाईल तर चांगलं होईल. इथे राहील तर त्याला रोज अणूला बघावं लागेल आणि तो हे सहन करू शकणार नाही. त्यापेक्षा काही दिवस तो दूर राहिलेला बरा. पण अनु, तू हे काय केलंस? तू कशी होतीस आणि काय बनून गेलीस? माझ्या भावासोबत असं का केलंस? मनातल्या मनात श्रेया अनूला दोष देत होती. इकडे विक्रम आणि जय घरातून निघून रस्त्यावर इकडे तिकडे फिरत होते. जयने विचारलं, अरे, बाहेर जाऊ असं म्हणाला होतास, पण अर्धा तास झालाय इकडे तिकडे फिरवतोयस. नेमकं कुठे जायचं आहे का नाही? विक्रम म्हणाला, घरात बसून कंटाळा आला होता म्हणून तुला बाहेर घेऊन आलोय. आणि कार तिथेच थांबवली. जयने आजूबाजूला पाहिलं आणि चिडून म्हणाला, इथे का घेऊन आलास? परत तिला बघून दुःखी व्हायला? परत तेच दुःख भोगायला? का करतोयस हे सगळं? जे होणार होतं ते झालं. आता तिच्यापासून दूर राहा. ती तिचं आयुष्य जगते. तुला आता तिची काय गरज आहे? विक्रम उदास होऊन म्हणाला, यार, हा माझा वेडेपणा समज हवं तर. मला अजूनही वाटतं तिनं चुकीचं केलेलं नाही. पुरावे माझ्या समोर आहेत तरीही माझा विश्वास बसत नाही. सत्य डोळ्यासमोर आहे ते नाकारू शकत नाही. पण मी तिला विसरूही शकत नाही. ती किती निरागस होती. मी कधीच तिला आय लव्ह यू म्हटलं नाही. कधी माझं प्रेम व्यक्त केलं नाही. आम्ही दोघं तासनतास फोनवर बोललो सुद्धा नाही. एकदाही नीट संवाद झाला नाही. तरीसुद्धा मी तिला वेड्यासारखं प्रेम केलं. इतकं की तिनं माझं प्राण मागितलं असतं तर आनंदाने दिला असता. पण तिनं हे सगळं केलं हा विचार करून माझं हृदय तुटते. मन खूप अस्वस्थ आहे. काय करू ते कळत नाही. जर मी तिला एकदाही नाही पाहिलं तर मला चैन पडत नाही. कुठल्याही परिस्थितीत मला तिला माझं करायचं आहे. जर तिने खरं सांगून दिलं असतं की काय घडलं तर मी काहीतरी उपाय शोधला असता. मला त्या माणसाकडे जावं लागेल जो तिच्या प्रेग्नन्सीला जबाबदार आहे. खरी गोष्ट समजूनसुद्धा ती त्या व्यक्तीकडे गेली नाही म्हणजे नक्की काहीतरी आहे. कदाचित जबरदस्ती झाली असेल, पण ती कधीच आपलं तोंड उघडून काही सांगणार नाही. जर ती असंही म्हणाली असती की तिला कुणाच्या प्रेमात पडून धोका मिळाला आहे, तरी मी ते सगळं विसरून तिला माझ्या आयुष्यात सामावून घेतलं असतं आणि प्रेमाने ठेवलं असतं. पण ती काहीच सांगत नाही. आता मी काय करू? मी काय पाऊल उचलू? ती शांत आहे, गप्प आहे. अशा परिस्थितीत मी काय करू शकतो? मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. ती माझ्या अस्तित्वात सामावली आहे, पण माझ्या हातात काहीच नाही. असं माझ्याच बाबतीत का होतंय? असं म्हणत विक्रमने रागाने स्टेअरिंगवर मुक्का मारला. जय म्हणाला, अरे रागावू नकोस, टेन्शन नको घेऊस. आधी नीट कळू दे काय झालंय. अणूला विचार, पण ही योग्य वेळ नाही. तीही टेन्शनमध्ये असेल. तिच्याकडून चूक झाली असेल किंवा काहीतरी वाईट घडलं असेल. पण जर ही गोष्ट घरात कळली तर तिला घरात ठेवणार नाही. तिची सावत्राई तिला घरातून बाहेर काढेल. तरी बघूया, जर ती घराबाहेर आली तर. तेवढ्यात अणू आणि वैष्णवी बाहेर आल्या आणि ऑटोमध्ये बसल्या. जयने विचारलं, कुठं चालल्यात या? विक्रम म्हणाला, काय माहीत, चल पाठलाग करूया. विक्रम ऑटोचा पाठलाग करू लागला. अणू आणि वैष्णवी एका बाईक शोरूम समोर उतरल्या. विक्रमने विचार केला, इथे यांचं काय काम आहे? बाईक कोण घेणार आहे? त्याने कार थोड्या अंतरावर थांबवली. जय म्हणाला, यांना बाईकचं काय काम? जर घ्यायचीच असेल तर स्कूटी घेतील. चल आधी बघूया काय होतंय. दोघं मित्र अणूवर लक्ष ठेवून होते. अणू आणि वैष्णवी ऑटोमधून उतरल्या. पैसे दिले आणि शोरूममध्ये जाणार होत्या. तेवढ्यात अणू थोडी घाबरत म्हणाली, वैष्णवी, हे तेच शोरूम आहे का ज्याबद्दल तू सांगितलं होतंस? वैष्णवी म्हणाली, हो अणू, हेच आहे. तू घाबरतेस कशाला? मी तुला सगळ्यांशी भेटवते. हे माझ्या मित्राचं शोरूम आहे. तो मला चांगलं ओळखतो. इथे तुला एक सिस्टीमवर जॉब आहे. मी त्याला सांगितलं होतं की तुला सिस्टीमचं काम येतं. तू करू शकशील ना? हो वैष्णवी, करेन.
कामाच्या ठिकाणी असं घाबरून चालणार नाही. तुला थोडं कॉन्फिडंट आणि स्ट्रॉंग बनावं लागेल. तू जर असं घाबरलीस तर लोकं काय विचार करतील? नाही वैष्णवी, अशी काही गोष्ट नाही. पहिली वेळ आहे ना, म्हणून थोडी भीती वाटते. एकदा जॉइन केलं की सगळं समजून जाईल. आणि ती वैष्णवीसोबत आत गेली. वैष्णवी तिला आपल्या मित्राकडे घेऊन गेली आणि म्हणाली, हाय राहुल. राहुल म्हणाला, अरे हाय वैष्णवी. बघ, मी सांगितलं होतं ना की जॉब हवा आहे. ही आहे माझी ताई अनु. हिच्यासाठी विचारलं होतं. राहुल म्हणाला, ओ खरंच? हाय अनु. अनु थोडी संकोचून त्याला हाय म्हणाली. नंतर वैष्णवी म्हणाली, राहुल, ही आपल्यासारखी मोकळेपणानं राहणारी मुलगी नाही. ती खूप घाबरट आहे आणि फार शांत स्वभावाची आहे. हिला तर सगळ्याच गोष्टींची भीती वाटते. ही पहिल्यांदाच घरातून बाहेर पडली आहे. मी तर तिला नको म्हणत होते की घरीच राहा. पण नाही, तिने ठरवलंय की तिला जॉब करायचा आहे. म्हणून मी हिला इथे घेऊन आले. तू थोडं लक्ष दे आणि जॉबबद्दल नीट समजावून सांग. सगळं ठीक झालं तर ही उद्यापासून येऊन जॉईन करेल. राहुल म्हणाला, ओके वैष्णवी. वैष्णवी म्हणाली, ओके राहुल, थँक्यू. ही उद्या येऊन जॉईन करेल. दोघी शोरूममधून बाहेर पडल्या. विक्रम शोरूमकडे डोकावून डोकावून बघत म्हणाला, अरे एवढा वेळ या दोघी बहिणी आत काय करत आहेत? जयने सल्ला दिला, अरे इथे उभं राहून डोकं खराब करण्यापेक्षा आत जाऊन स्वतःच बघून घे, कळून जाईल. विक्रम म्हणाला, हो, जणू मला माहीतच नाही. जर मी आत गेलो तर ती मला पाहून अशी थरथर कापेल, जणू काही डायनोसॉर पाहिला आहे. मला बघून एवढं टेन्शन का घेते काय माहीत. तो बोलत असतानाच त्याने पाहिलं वैष्णवी आणि अनु बोलत बोलत बाहेर येत होत्या. जयने इशारा केला, अरे बघ, त्या दोघी येत आहेत. वैष्णवी आणि अनु पुन्हा एका ऑटोमध्ये बसून निघून गेल्या. विक्रम म्हणाला, अरे आता या कुठे जात आहेत? आणि लगेच ऑटोच्या मागे गेला. जय हसत म्हणाला, मला काय माहीत, पण चल बघू. असंही तू त्यांना सोडणार नाहीस. जिथं जातील तिथं तू फॉलो करतच राहणार. काही वेळाने ऑटो एका शॉपिंग मॉल समोर थांबला. अणूने विचारलं, आपण इथे का आलोय वैशू? वैष्णवी म्हणाली, उद्यापासून तू नोकरीला जाणार आहेस ना? काय तू ते जुने कपडे घालून जाणार आहेस? चल नवीन कपडे घेऊया. अनु म्हणाली, अगं आता का? माझ्याकडे कपडे आहेत. अलीकडेच घेतले होते ते पुरे आहेत. वैष्णवी तिला जबरदस्तीने आत ओढत म्हणाली, घेतले होते ते राहू दे. आता नवीन डिझाईनचे आले आहेत. चल ते घेऊ. अनु नकार देत होती, पण वैष्णवीने काहीच ऐकलं नाही. अणूसुद्धा मग तिच्या मागे मागे गेली. वैष्णवीने अणूसाठी 5-6 ड्रेस निवडले आणि बिलसुद्धा भरलं. शॉपिंग केल्यानंतर वैष्णवी तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. अणू म्हणाली, घरी जाऊन खाऊया ना वैशू, इथे कशाला? वैष्णवी गंभीरपणे म्हणाली, नेहमी काकूबाईंसारखं का वागतेस? आयुष्यात थोडी मजा पण करायला शिक. काय वाटतं तुला? घरात कपडे भांडी धुणं, सफाई करणं एवढंच करायचं आहे का तुला? तुझं पण स्वतःचं आयुष्य आहे, हे विसरलीस का? वैष्णवीचं बोलणं ऐकून अनु गप्प झाली. मग वैष्णवी तिचा हात धरत म्हणाली, ताई, इतके दिवस तू फक्त घरात कैद राहिलीस. स्वतःच्या आयुष्याबद्दल कधी विचार केला नाहीस. पण आता जेव्हा तू स्वतःसाठी विचार करायला लागली आहेस, तर मी तुला नक्की मदत करणार. मला माहीत आहे लहानपणापासून तुला कुणी आधार दिला नाही, पण आता पुढे तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेव. तिचं बोलणं ऐकून अनुच्या डोळ्यातून अश्रू आले. वैष्णवी म्हणाली, अगं आता इमोशनल होण्याची वेळ नाही. आज फक्त मजा कर. उद्यापासून परत नोकरीत बिझी होशील आणि आपल्याला अशी संधी कमी मिळते, समजलीस? अनुने आपले डोळे पुसले आणि मग तिला आवडणारे सगळे पदार्थ ऑर्डर केले. दोघींनी पोटभर खाल्लं पिल्लं. डेझर्टमध्ये आईस्क्रीमचा आनंद घेतला. थोडीफार शॉपिंग करून दोघी घरी परतल्या. जेव्हा अनु आणि वैष्णवी घरी पोहोचल्या, रत्ना हॉलमध्ये बसली होती. तिनं रागानं अनुकडे पाहिलं आणि ओरडली, घरचं काम सोडून कुठे फिरत होतीस? त्यावर वैष्णवीने उत्तर दिलं, आई, मीच तिला बाहेर घेऊन गेले होते. रत्ना भडकली, तू तू तिला का घेऊन गेली होतीस? वैष्णवीने समजावलं, तिला नोकरी मिळाली आहे. उद्यापासून ती जॉईन करणार आहे. तिला थोडी शॉपिंग करायची होती, म्हणून मी तिला घेऊन गेले होते. तिला शहरातलं नीट काही माहिती नाही आहे ना, म्हणून. रत्ना तुच्छतेने म्हणाली, काय, हिला पण नोकरी मिळाली? कुठल्या बावळटाने हिला नोकरी दिली? वैष्णवी कठोर आवाजात म्हणाली, आई, तिच्यात काहीही कमी नाही. ती बीटेक करत आहे. तिला कुठे ना कुठेतरी नोकरी मिळणारच होती. तू तिला कमी लेखणं बंद कर आता, समजलं का? आणि हो, आतापासून तुला घरच्या कामातही अर्धा हातभार लावावा लागेल. ती नोकरीला जाईल तेव्हा घरात तू एकटीच राहशील. मग ती परत आल्यानंतरही जर तू तिच्याकडून सगळी कामं करून घेण्याची अपेक्षा धरलीस तर ती कसं मॅनेज करणार? ती बाहेर नोकरीही करेल आणि घरची सगळी कामंही करेल का? म्हणून आतापासून तूही थोडी मेहनत करायला सुरुवात कर, समजलीस? रत्ना चिडून म्हणाली, अरे अचानक तुझ्या मनात तिच्यावर एवढं प्रेम कसं आलं? तू तिची बाजू का घेतेस?
काय तिनं तुला कुठली जादूची औषध पाजली आहे का? वैष्णवीने कठोरपणे उत्तर दिलं. आपल्या घरात जे काही घडतंय ते पाहून ऐकून कुणीही तिची बाजू घेईल. मला किंवा कुणालाही काही औषध पाजण्याची गरज नाही, समजलं? आतापासून तिला त्रास देणं बंद कर. असं म्हणत वैष्णवीने अनूला सांगितलं. आता हे सगळं सोड, आपल्या खोलीत जा. तुला सकाळी लवकर उठायचं आहे ना? तिनं अनूला तिच्या खोलीत पाठवलं आणि स्वतःही आपल्या खोलीत निघून गेली. माझ्या मुलीने हिला थोडा आधार काय दिला? हिचे तर पंखच फुटलेत. बघतेच हिला. मी हिला पुन्हा तिची अवकात दाखवेनच. असा विचार करत रत्ना आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या बाजूला अणू आणि वैष्णवी आधी शॉपिंगसाठी निघाल्या होत्या, मग रेस्टॉरंटमध्ये गेल्या. त्यांना सगळीकडे फॉलो करणारा विक्रम आश्चर्याने जयला म्हणाला, हे काय चाललंय भावा? या दोघी इतक्या मजेत का फिरतायत? जयने खांदे उडवत उत्तर दिलं, मजेत काय, विकेंड आहे ना. शॉपिंगला आल्या असतील, मग रेस्टॉरंटला गेला, यात काय मोठी गोष्ट? विक्रम विचार करत म्हणाला. पण ही मुलगी तर आधी घराबाहेर पडत नव्हती आणि बघ आपल्या बहिणीसोबत किती कम्फर्टेबल आहे. या दोघी अचानक इतक्या क्लोज कशा झाल्या? जय म्हणाला, आता त्या घरी गेल्यात ना, चल आपणही घरी जाऊया. अरे यार, सकाळपासून काही खाल्लं नाहीये, खूप भूक लागली आहे. त्यानंतर जय आणि विक्रम आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अणूने घरची सगळी कामं आटपली. सगळ्यांसाठी जेवणही बनवून ठेवलं आणि मग नोकरीवर जायची तयारी करू लागली. फटाफट कामात गुंतलेल्या अनूला पाहून रत्ना मनोमन रागाने विचार करू लागली. बघते किती दिवस अशी सुखात राहतेस. तुला पुन्हा या घरची मोलकरीण बनवली नाही तर माझं नाव रत्ना नाही. तेव्हाच वैष्णवी म्हणाली, आई मला टिफिन दे, कॉलेजला जायचंय. रत्ना चेहरा वळून टोमणा मारत म्हणाली, ज्याच्याकडून मागायचंय त्याच्याकडून माग, मला का म्हणतेस? वैष्णवी रागाने म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं, तरी अनूने घरची सगळी कामं करून ठेवली आहेत. तुला काही करायची गरज नाही. ती संध्याकाळी परत येईपर्यंत तुला काहीच काम करावं लागणार नाही, कारण मला माहीत आहे ती आली की पुन्हा सगळं सांभाळून घेईल. पण निदान तू स्वतःच्या मुलीसाठी टिफिन बनवू शकत नाहीस का? अणू काही मोलकरी नाही, तीही तुझ्या मुलीसारखी आहे. आधी हे समजून घे. पण तू या जन्मात सुधारायची नाहीस. असं म्हणून वैष्णवी रागाने स्वतःची प्लेट घेऊन जेवायला बसली आणि अणूला आवाज दिला, अणू. हा वैष्णवी म्हणत अणू तयार होऊन बाहेर आली. झालीस तयार? मी कॉलेजला जाताना तुझ्या ऑफिस जवळून जाणार आहे. तुला सोडते, चल लवकर कर. अणूने पटकन एक बॉक्स घेतला, हँडबॅग घेतली आणि वैष्णवीसोबत बाहेर आली. बाबा मी जाते, असं म्हणून ती घरातून निघाली. मूर्तिजींना आपल्या मुलीचा अभिमान वाटत होता की ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण हेही मनात होतं की ते तिची जास्त मदत करू शकले नाही. दुसरीकडे रत्ना मात्र मनोमन जळत होती. विक्रम आणि अणूच्या आयुष्यात अजून कुठले वळण येतात? अणूच्या नोकरीचा प्रवास कसा होईल? विक्रम खरंच US ला निघून जाईल का? जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.